बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातील सारंगवाडी हा प्रकल्प दिवंगत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि 2009 मध्ये विरोधी पक्षनेते स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर यांनी पाठपुरावा करून सारंगवाडी हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता। 2009 मध्ये हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला होता त्यावेळेला या प्रकल्पाची पहिली प्रशासकीय मान्यता जी आहे ती 16 कोटीची होती आणि 2009 पासून तर 14 पर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये हा प्रकल्प फक्त मंजूर झाला होता, प्रत्यक्ष काम हे सुरू झालं नव्हतं। महायुतीचं सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी झालं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेला जे महामंडळ आहे त्या महामंडळाचे तत्कालीन MD कुशिरे म्हणून आणि ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं, वॉटरफ्रंट नावाची कंपनी आहे, यांनी संगनमताने 2009 पासून तर 2024 पर्यंत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दाखवून चुकीच्या पद्धतीने टेंडर भरून हा 16 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा 260 कोटी रुपयापर्यंत दिला। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे। वॉटरफ्रंट कंपनीच्या माध्यमातून कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी या कंपनीवरती ताशोरे ओढले होते, या कंपनीला निलंबित केलं होतं, परंतु MD कुशिरे यांनी ऑफ द रेकॉर्ड जाऊन या कंपनीला मदत केली आणि पुन्हा हे काम वॉटरफ्रंट कंपनीला देण्यात आलं। या संदर्भातली लक्षवेधी आज आम्ही लावली। मंत्री महोदयांनी या लक्षवेधीवरती SIT नेमलेली आहे, परंतु हा खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी वॉटरफ्रंट कंपनीचे संचालक सुनील मुंदडा, हर्षद मुंदडा आणि सोबत MD कुशिरे यांनी केलेला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। SIT मंत्री महोदयांनी सांगितलंय की 3 महिन्यामध्ये या SITची चौकशी पूर्ण होऊन त्या ठिकाणी कठोर कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल। मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, आज जरी फक्त वॉटरफ्रंट कंपनी आणि MD कुशिरे दिसत असले तरी याच्या सोबत अजून महाराष्ट्रातल्या 2-3 कंपन्या आहेत। या 2-3 कंपन्या मिळून आणि कुशिरे मिळून एक मोठं नेक्सस महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे। असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांनी अवास्तव त्या ठिकाणी कागदपत्र दाखवून अवास्तव डिमांड त्या ठिकाणी केलेली आहे, मोठे मोठे टेंडर त्या ठिकाणी भरलेले आहे, प्रत्यक्ष काम मात्र कुठेही पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये याच वॉटरफ्रंट कंपनीने जवळपास 6000 कोटी रुपयाचा असाच एक प्रकल्प घेतलेला आहे। त्याही प्रकल्पामध्ये प्रचंड अनियमितता आहे, परंतु जेव्हा सारंगवाडीचा प्रकल्पाची SITची चौकशी होईल आणि ती चौकशी झाल्यानंतर जे काही तथ्य समोर येईल त्यावेळेला नक्कीच रत्नागिरी असेल किंवा मग वैभववाडी असेल, गंगाखेड असेल, या प्रत्येक ठिकाणचे भ्रष्टाचार हे त्या ठिकाणी पुढे येतील अशी त्या ठिकाणी पूर्ण खात्री आम्हाला आहे।